हाँ ठीक आहे, आजा हो माहिती हा. आजचा ब्लॉग हा आहे की मी माझ्या बेस्ट फ्रेंड सिमरनला खूप टायमिंग नंतर भेटणार आहे. हाय क्यूटीज, आय मम्मीशा जागुष्टे अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो खूप टायमिंग नंतर मी ब्लॉग बनवलेला आहे आणि त्याचा इंट्रो पार्ट शूट करणं राहून गेलं बिकॉज माझ्या घरी पेंटिंगचं काम सुरू होतं. मी नंतर इंट्रो पार्ट शूट केला बट तो व्यवस्थित एडिट होत नाहीये, म्हणून मी आता पुन्हा इंट्रो पार्ट शूट केलेला आहे आणि आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा. ओके ओके. लास्ट 10 मिनिटापासून मी हिचा वेट करत आहे पण ही अजूनपर्यंत आली नाही. आणि लोक मला आता बघायला लागलेले आहेत की ही बाई कॅमेरा असा हातात घेऊन मोबाईल हातात घेऊन काय करत आहे आणि मला खरंच खूप ऑकवर्ड वाटत आहे. बट भाई हमारा काम नाही करना पडेगा. ॲक्च्युली ना मी इंट्रो पार्ट शूट नव्हता केलेला कारण की घरून येताना मला टाईम नाही भेटला. सो मी विचार केला की इकडे आल्यावरती मी इंट्रो पार्ट शूट करेल पण ही अजूनपर्यंत आली नाही. आता मला असं वाटत आहे की काश मी इंट्रो पार्ट शूट केला असता. बट आता असं पण होत आहे की इथे बरेच जण बघत आहेत ना, मी असं हाय असं नाही करू शकत. आला या 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 आला मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. ये सिमरन लवकर ये, ती वाट बघते तुझी. One eternity later. सिमरनच आहे, आय एम नॉट शुअर. हा सिमरनच आहे. दिसली तुम्हाला दिसते का? जा सिमरन, जा जी ले अपनी जिंदगी. इतना क्या बात कर रही थी अंकल से? बोलते 30 रुपए होगा, 15 रुपए होते हैं. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. चलो किधर जाना है? हम लोग ने डिसाइड नहीं किया है कि हम लोग को जाना किधर है. हम लोग मिलने वाले. चलो देखते हैं, ऐसा घूमते हैं. गाइस आता सिमरन आलेली आहे आणि आम्ही ऑर्डर केलेलं आहे वेज फ्राईड मोमोज, पनीर पेरी पेरी फ्राईज. आणि आम्ही दोघी पण भुकेड आहोत. सो आणि दोघी पण आणि मेन म्हणजे ना ही जेवण आले ना मी जेवण आले. सो दोघांच्या पोटात कावळे ओरडत नाही. सो आम्ही भरपूर खायला पेट भरून खाणार. येस. आणि हा ब्लॉग हिंदी आणि मराठीमध्ये मिक्स होईल बिकॉज सिमरन मराठी बोलणे नाही आधी समजा. हां सो थोडं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. सर्वात आधी मी सॉरी बोलते की मी भरपूर दिवसापासून काहीही यूट्यूबला जास्ती पोस्ट नाही केले, व्लॉग पण पोस्ट नाही केले, मिनी व्लॉग्स पण पोस्ट नाही केले. सो त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बिकॉज ऑफ काही पर्सनल रिझन्स नाही करू शकली. आणि मी थोडी अशी घाबरत पण होती की मी कसं करू काय करू. बट नंतर मला आईने समजावलं माझ्या की मार्केटमध्ये हत्ती चालला तर 100 कुत्रे मागे मागे भुंकतातच. हां ही गोष्ट वेगळी आहे की तिने मला हत्ती म्हणून टॉन्ट पण मारला. सो आता एक्सरसाइज करावी लागेल. एक मोठा हाती घुमने गया. आम्ही 15 ऑगस्टला भेटलेलो आणि त्यानंतर आज आम्ही डायरेक्ट भेटत आहोत. ॲक्च्युली ऑलरेडी आम्ही भेटलेलो आहोत. काही कॉन्टेंट पण बघून आले. सो जर पॉसिबल झालं तर आम्ही तो कॉन्टेंट शूट करू, नाही झालं तर एन्जॉय करू. कारण की जेव्हा फ्रेंड्स भेटतात तेव्हा बातें ही ज़्यादा होती है और फिर ये सब बाकी का बाजू में रह जाता है. बट व्लॉग्स देख के म्हणजे व्लॉग्स बघून जास्त मजा येते. अरे आपण हे केलेलं ते केलेलं असं आठवत राहतं, मेमरीज बनतात. आणि टचवूड मी म्हणजे जे काही काम करत आहे माझे फ्रेंड्स मला खूप सपोर्ट करतात. साक्षी, सिमरन, प्रशिक, प्रियम, हिमानी पण आता रिसेंटली, त्याच्यानंतर प्रशिक बोलली ना, हां प्रशिक बोलली, प्रीतम. सो ऑलमोस्ट सब पी वाले ही आहे ना, पी और एस वाले, और एक अभी हिमानी एच वाली आहे. सो फ्रेंड्स लोक खूप सपोर्ट करतात. सो त्या सगळ्यामुळे काय बोलत आहे मी. सो त्या सगळ्यासाठी त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही पण सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे मी हां बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर सबस्क्राईब केलं तर मी असं सारखं व्लॉग्स बनवेल आणि तुम्हाला एंटरटेन करेन. मोबाईल वाजणं माझं मॅन्डेटरी आहे. सो बघूया ह्या ब्लॉगमध्ये काय काय होते. ये सो गाइस इकडे आमचे प्राइस आलेले आहेत आणि ही सिमरन ये हमारा ये और वो बहुत फेमस है. कैसा है टेस्ट बता. बाय द वे हम लोग है K2 मोमोज में. K2 मोमोज यम्मी. गाइस अगर आप लोग भी बोईसर में आए तो K2 मोमोज में जरूर आना. मोमोज नाही खाल्ले असं कसं होईल. सो आता इथे आमचे मोमोज पण आलेले आहेत आणि बघू अजून आम्ही पुढे काय काय करतो. की फक्त खातोयच. गाणी मोमोज मागवलेले आणि खरंच ह्याची टेस्ट इतकी भारी आहे. सिमरन कैसी आहे? एकदम यम है यम. और तू भी चांद है. शर्मा गई का.
आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत. खरंच हां, कारण की खूपच पेटपूजा झालेली आहे आणि खूप म्हणजे खूप छान टेस्ट आहे इथे. तो तुम्ही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण तुम्ही सर्व पण केटू मोमोजला नक्की व्हिजिट करा. खूप छान टेस्ट आहे. ये आणि फ्रेंड्ससोबत तुम्ही इथे क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. राइट? यस, बहुत ज़्यादा अच्छा हमने टाइम स्पेंड करेंगे आज और हमने कंटेंट भी क्रिएट किया है जो इंस्टा पे आएगा. तुम्ही आता सिमरनला तर भेटलेच आहात पण आता तुम्हाला सिमरन सांगेल की आमची फ्रेंडशिप कशी सुरू झाली आणि कधी सुरू झाली. लेट्स सी सिमरनला किती लक्षात आहे. अच्छा अच्छा बच्चे मुझे तो सब चीज़ याद है. हाँ, तो बता मैं अभी. हिंदी में बोलूँगी, मराठी मुझे आती नहीं बोलना, हाँ तो मुझे थोड़ा खोल रहा है तो आवाज़ ठीक. हाँ, समझ लेंगे. अच्छे लोग हैं. सामने कुत्ता है भाई आणि कुत्र्याला ही पण घाबरते आणि मी पण घाबरते. एक दूसरे को चिमटी काटेंगे. हाँ, बोल बोल. हाँ, तो हमारी दोस्ती इसकी मम्मी की वजह से हुई. हाँ प्लस आंटी ने हम एक ही कॉलेज में थे, जूनियर कॉलेज में. तो फर्स्ट मीट हमारी आंटी की वजह से हुई थी क्योंकि मैं भी किसी को नहीं जानती थी, ये भी किसी को नहीं जानती थी. मेरे स्कूल का तो एक बंदा भी नहीं ना बंदी भी नहीं. कोई नहीं था मेरे साथ. मेरी एक और फ्रेंड थी बट वो ट्यूटोरियल्स वगैरह नहीं आती थी. तो हम लोग दोनों थे. तो आंटी ने मुझे पूछा कि आपके साथ कोई है क्या. क्योंकि मम्मी ने इसको भी अकेले देखा. मैं भी एक कोने बैठी थी, ये भी अपनी मम्मी के साथ एक कोने. तो फिर हम लोग उस दिन मिले. आंटी ने मुझे पूछा इसीलिए. फिर हमारा इंट्रोडक्शन, आंटी ने इसका इंट्रोडक्शन मुझे कराया. फिर मैंने बोला कि मैं भी सिमरन वैसा वैसा. हाँ. मैंने इंट्रो दिया. फिर पता चला दोनों भी कॉमर्स कर रहे कॉमर्स हैं. से कर रहे हैं, सेम क्लास में आने वाले हैं. तो हम उस दिन यूनिफॉर्म लेने गए थे. तो फिर आंटी ने बोला अभी तुम लोग दोस्त बन जाओ. फिर हम लोग जब क्लास के बाहर निकले, नाइस टॉकिंग टू यू, सेम टू यू. वो इतना फन और क्रिंज था क्योंकि मैंने फर्स्ट टाइम अभी किसी को ऐसे बोला था नाइस, क्योंकि हम लोग कॉलेज में जा रहे थे, थोड़ा इंग्लिश बोल रहे थे. तो मैंने स्टार्ट किया, मैंने बोला इससे बोले सेम टू यू. फिर हम लोग मिले अगर कॉलेज में अगले दिन. फिर हमने बातें स्टार्ट की. फिर हम बहुत अच्छे दोस्त बन गए. तो बीच में झगड़े होते थे किसी पर्सनल रीजन की वजह से, बट ठीक है बहुत मजा. बट शॉर्ट भी हो जाते हैं. फट से शॉर्ट हो जाते हैं. भले हम एक दूसरे से बात करते थे फिर रोते भी थे. अच्छा ठीक है. बट बहुत मजा किया हमने कॉलेज में. फिर जूनियर कॉलेज में भी साथ में थे एंड फिर ग्रेजुएशन ग्रेजुएशन के लिए साथ साथ में ही थे. तो उसमें फिर उसके बाद ये चली गई. वही फिर मैं पवई आ गई अपनी मास्टर्स के लिए. फिर ये कंटेंट क्रिएशन में बिजी हो गई. तो हम बहुत ही रेयर मिलते हैं. बीच में कभी एक दिन आ जाए कि हमारा टाइमिंग शेड्यूल मैच हो जाए तभी मिल पाता है. ऐसे नहीं होता मिलना. तो ग्लैड वी मेट टुडे. बहुत मजा आया. बहुत गप्पे मारे. बहुत ज्यादा. और पेट तो भाई इतना और जो कंटेंट बना है उससे जो हंसे पूरा सर दर्द करने. और अभी हम चलते चलते देखो किधर एंड ऑफ ठाकुर गैलेक्सी. हम रैंडमली एक सोसाइटी के अंदर घूमने आए क्योंकि हमें चलने के लिए जगह नहीं थी. और बोईसर में पीक ये सब देखा. जा सकते हो कोई और. मुझे लगा अपने लिए ऑन मार रहे कि भाई किधर है. यहाँ पे बाहर के आके बैठ सकते क्या. भाई जाते वापस. क्यों. थोड़ा डरावना है. कोई नहीं इधर. डरावना नहीं है क्या. ये इतना घास वगैरह. हाँ ओ भाई. और यहाँ पे कोई नहीं है. यहाँ पे घास किधर लेके आई. स्पूकी है भाई. जाते हैं यहाँ से. बहुत डरावना है थोड़ा. सिमरन तो डर गई पर यहाँ पे मजा आएगा. बैठ के ऐसे वो छपरी वाले पोजेस मार के फोटो डालते थे. ऐसा छपरी वाले. एक मिनट दिखा मैं नहीं हूँ वो. तो मैं नहीं कर सकती यार. लेकिन एक सेकंड. माहिती आहे आता आमचं जस्ट असं ऍक्सिडेंट होता वाचलोय आम्ही. समोरून गाडी एक आली. आम्ही चालतोय असं रॅन्डमली. किती टाइम झाला आपल्याला चालतोय. मेरे ख्याल से आधा घंटा. हाँ आधा घंटे से ज़्यादा ही हुआ होगा. हाँ म्हणजे आम्ही चालतच आहोत आणि सडनली एक कार आली आणि जी ती बाप रे जशी चालवत होता तो माणूस ड्रिफ्ट मारे. माझी तर हार्टबीट फास्ट झाली. मला वाटलं की गेलो की काय. मी गेलो बोलते माझी हार्टबीट चेक कर. भाई अच्छे से गाड़ियाँ चलाओ. हम लोग चलने वाले भी लोग रहते हैं और फिर ऊपर से चलते चलते ब्लॉग भी बनाते. सेफ्टी फर्स्ट है इसलिए मैं रोड पे कब से चल रही थी तो मैंने ब्लॉग नहीं बनाया. तो ये थोड़ा हाँ डरावना सीन हो गया तो मैंने सोचा बता देती हूँ बाद में कब बताऊंगी. तो अभी मैं बंद करती हूँ कैमरा क्योंकि अभी रोड पे हूँ. बाय. सो
आता मी सिमरनला भेटून घरी आलेली आहे आणि खरंच खूप जास्ती छान वाटलं. खूप टायमिंगनंतर मी तिला भेटले आणि आम्ही खूप गप्पा मारल्या, खूप फिरलो, खूप चाललो. लिटरली स्वेटिंग होत आहे अजून पण. म्हणजे मी तिकडनं रिक्षात बसून घरी आली, स्टील मला स्वेटिंग होत आहे. घरी पोचल्या लगेचच मी कॅमेरा ऑन पहिले केलेला आहे कारण की व्लॉग एंड करायचा आहे. आजच्या सेम दिवशी साक्षीच्या घरी पण पाणीपुरीचा प्लॅन झालेला आणि मला तिच्याकडूनही इन्व्हिटेशन आलेलं आणि सिमरननेही मला भेटायला बोलवलेलं. सो मी खरंच खूप कन्फ्यूज होती की मी काय करू. सिमरननी पण बोलवलंय आणि साक्षीने पण बोलवलंय आणि साक्षीची बहीण लग्नानंतर आलेली म्हणजे 5 परतावून असं जिथे 5 डेजसाठी माहेरी येतात. सो दीदी पण आज जाणार होती. सो तिने पण बोलवलेलं आणि सिमरनने पण बोलवलेलं. म्हणून मी खूप कन्फ्यूज होती की मी कुठे जाऊ, कुठे काय करू. त्यानंतर मी लिटरली सांगते मी आधा पादा कोण पादा हे केलेलं आहे. आधा पादा कौन पादा, किसमें ताकत सबसे ज्यादा. नंतर मी विचार केला की साक्षी दीदी वगैरेंना मी भेटत असते, पण सिमरनला मी खूप टाइम झालं भेटलीच नाहीये. लिटरली आम्ही 15 ऑगस्टला लास्ट टाइम भेटलेलो आणि त्याच्यानंतर आमचं भेटणं झालंच नाही. सो म्हणून मी विचार केला की तिला जाऊन भेटावा, बिकॉज तिलाही सुट्टी नसतात. तिचे पण आता एक्झाम सुरू होणार आहेत आणि त्यानंतर मी जाणार आहे बाहेर. कुठे जाईल काय ते तुम्हाला नक्की कळेल, बट मी पण नसणार आहे. म्हणून मी विचार केला की तिला भेटूया आपण, ह्यांना तर आपण भेटूच शकतो नंतर. सो साक्षी आणि हिमालीला माझ्याकडून सॉरी, कुकी आंटींना पण सॉरी, दीदीला पण सॉरी. मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं आणि नेक्स्ट टाइम आपण नक्की पार्टी करूया पाणीपुरीची पुन्हा एकदा. कुकी आंटी माझ्यासाठी पुन्हा पाणीपुरी बनवा. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडलेला असेल. मला नाही माहिती की हा कसा रेकॉर्ड झाला, कसा चांगला होईल नाही होईल एडिट, बट आय होप की तुम्ही या व्लॉगला लाईक करतील, कमेंट करतील, शेअर करतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करणार तेव्हा मला मोटिवेटेड फील होणार आणि मग मी अजून जास्ती व्लॉग शूट करणार. अँड आय होप की मी आता कंटिन्युटी मेंटेन करेल. ॲटलीस्ट लॉंग फॉर्ममध्ये व्हिडिओ नाही बनवू शकली तरी शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ बनवायचा मी नक्की प्रयत्न करेल. अँड लेट्स सी की कसं वर्क होतं. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड लॉट्स ऑफ लव.